हाय स्टुडंट्स, आज बघू आपण 7th स्टँडर्डचा सर्कल चॅप्टर आहे. त्याच्या काही कन्सेप्ट्स दिल्या आहेत तुम्हाला. कन्सिडर करा की आपल्याकडे एक सर्कल आहे. आता आपण रिलेशन बघणार आहे. सर्कलमध्ये रेडियस आणि आता बघा, रेडियस म्हणजे आपण सांगितलं होतं आणि तुम्ही इथून मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिले की द लाईन सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल. समजा आपण इथं नाव दिलं OA, तर आपल्याकडे रेडियस काय होणार आहे? नेमकी रेडियस काय आपल्याकडं OA, बरोबर आहे. आता समजा आपण डायमीटर एक ड्रॉ केला, तर डायमीटर म्हणजे काय? अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल अँड, बरोबर आहे. कॉर्ड म्हणजे काय की एक कॉर्डच आहे, पण ती काय करते? फक्त जाताना सेंटर ऑफ सर्कलमधून जाते, बरोबर आहे. समजा आता आपण हिला नाव दिलं P आणि Q, पण आपण एक लक्षात दिलं असेल की इथून समजा इथपर्यंत काय होते बाबा? रेडियस OA. तर आणखी आपल्याला आता दोन रेडियस भेटतात. तिचं नाव आहे जसं की OQ. आणखी काय आपल्याकडे? रेडियस OQ. आणि सेम तसंच रेडियस काय भेटते आपल्याला? OP, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण रेडियस OQ आणि OQ प्लस OP करणार आहे, त्यावेळेस आपल्याला काय भेटतंय बरं? डायमीटर भेटतंय PQ, बरोबर आहे की नाही? काय भेटतं आपल्याला? डायमीटर PQ. म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं पाहिजे की रेडियसमध्ये आणि डायमीटरमध्ये काय? रेडियसमध्ये आणि डायमीटरमध्ये इथे एक रिलेशन आहे. डायमीटर जे तर रेडियसच्या दुप्पट आहे. ज्यावेळेस दोन रेडियस आपण एकत्र करतो तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतं? डायमीटर. डायमीटर इज 2 टाइम्स द रेडियस, म्हणजे 2 इंटू रेडियस. काय भेटतं आपल्याला? डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजे आपण डायमीटर जर समजा सर्कलचं D कन्सिडर केलं, DA म्हणून स्मॉल d यूज केलं, बरोबर आहे. तर काय भेटतं आपल्याला? 2 इंटू R, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण? D इज इक्वल टू 2R असं लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. द रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, सर समजा डायमीटर जर आपल्याकडे 10 सेंटीमीटर दिलं, तर मग R किती असेल बरं? डायमीटर हे कसं आहे? रेडियसपेक्षा दुप्पट आहे ना. तर मग डायमीटर जर आपल्याला 10 दिलं तर रेडियस किती भेटणार आहे आपल्याला? नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की 5 सेंटीमीटर भेटणार आहे, बरोबर आहे. कारण रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते, बरोबर आहे. मग आता जसं आपण D इज इक्वल टू 2R लिहिले, सेम तसंच R इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला? D/2, म्हणजे D डिवायडेड बाय 2. रेडियस इज इक्वल टू काय भेटणार आहे आपल्याला? डायमीटर डिवायडेड बाय 2. आता रेडियस डायमीटर हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल की नेमकं मी रेडियस कशाला म्हणतोय, डायमीटर कशाला म्हणतोय, तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे याच्या अगोदर, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही भेटेल की इंट्रोडक्शन टू सर्कल, ते एकच तुम्ही बघून घ्यायचं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल म्हणजे काय. समजा तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे एक बांगडी कन्सिडर करा. आता ही बांगडीची आपल्याला काय करायची की लेंथ काढायची. इथून इथपर्यंत समजा P पासून आपण जर असा दोरा बांधून इथपर्यंत मोजला तर आपल्या लक्षात येईल की ही इथून इथपर्यंत लांबी किती आहे. मग समजा आपण याच्यासाठी तुम्हाला एक आहे, ज्यावेळेस इथून इतका आपण डिस्टन्स काढतो त्याला म्हणतो आपण सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल. काय म्हणतो आपण त्याला? सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल. सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल म्हणजे काय की जेवढं सर्कल आहे, सर्कलची लांबी किती, हे समजा आपण इथून तोडलं ना, अशी एका सरळ रेषेत केलं की त्याची जी लांबी भरण त्याला काय म्हणतो आपण? सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल, बरोबर आहे. मग सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल काढण्यासाठी तुमच्याकडे इकडे द रिलेशन बिटवीन डायमीटर अँड सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल, तर एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आपण. सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल आपण डिनोट करतो बघा C न. C इज इक्वल टू पाय इंटू D. आता हा पाय कुठून आणला? तर हा एक कॉन्स्टंट नंबर आहे. पाय म्हणजे काय? आपल्याकडे एक कॉन्स्टंट नंबर आहे, बरोबर आहे. कॉन्स्टंट म्हणजे की त्याची एक फिक्स व्हॅल्यू आहे, ती काही कधीही चेंज होत नाही. प्रत्येक वेळेस फॉर्म्युलामध्ये तुम्हाला तीच ठेवायची. तर पाय इज इक्वल टू आपल्याकडे दोन व्हॅल्यू, पाय इज इक्वल टू आपल्याकडे दोन व्हॅल्यू, ती आहे 22/7 अँड पाय इज इक्वल टू 3.14. म्हणजे 7ने तुम्ही याला डिवाइड केलं तरी पण तुम्हाला हीच व्हॅल्यू भेटणार आहे, बरोबर आहे. किंवा मग तुम्ही 22/7 जरी व्हॅल्यू ठेवली तरी पण तीच व्हॅल्यू आपल्याकडे. C इज इक्वल टू काय तुमच्याकडं? पाय इंटू D. सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला? पाय इंटू D. आता D इज इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. D इज इक्वल टू काय बरं? 2R. मग जर समजा आपल्याला डायमीटरच्या ऐवजी जर रेडियस दिलेला असेल तर मग कसा फॉर्म्युला लिहिणार आपण? सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल म्हणजे C इज इक्वल टू पाय तर ॲज इट इज राहणार आहे. मग D इज इक्वल टू काय आपल्याकडे? 2R. तर 2R म्हणजे
2 इंटू आर. तर मग याला आपण कसं लिहिणार बरं, सी इज इक्वल टू 2 पाय आर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्याला आपण पेरिमीटर पण म्हणू शकता बरं का. पेरिमीटर म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी, सर्कलची लांबी काढायची म्हटलं की त्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग तुमच्या लक्षात येते का, द रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड इट्स डायमीटर, त्या दोघांचा रेशो कॉन्स्टंट असतो हे लक्षामध्ये. म्हणजे बघा सी इज इक्वल टू काय लिहिलं आपण, पाय इंटू डी. जर डी आपण इकडे आणला तर म्हणजे काय होईल, सी अपॉन डी इज इक्वल टू पाय. आता हे पाय म्हणजे चेंज होणार आहे का, पायची व्हॅल्यू तर आपण आता सांगितली की फिक्स आहे ती 22/7 किंवा 3.14. म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि डायमीटरचा दोघांचा रेशो हा कसा असतोय, कॉन्स्टंट असतोय. दोघांचा रेशो जो दिलेला आहे तो दिलेला आहे आपल्याकडे कॉन्स्टंट. आणि ह्याच फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. चला आता आपण जे बेसिक कन्सेप्ट्स बघितले त्याच्यावरतीच एक तुमच्या बुकमध्ये एक फर्स्ट एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. आता सर्कलचं डायमीटर दिले तर तुम्ही अगोदर लिहून घ्यायचे, तुम्हाला जे जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. बघा काय दिले बरं तुम्हाला, डायमीटर इज इक्वल टू, आपण डायमीटर कशाने डिनोट करणार तर डीनं. किती दिले तुम्हाला, 14 सेंटीमीटर दिले, बरोबर आहे. अँड फाइंड इट्स सर्कम्फरन्स. आता आपल्याला त्यांचं सर्कम्फरन्स काढायचं म्हणजे सी इज इक्वल टू तुम्हाला काढायचे. आणि आपण सांगितलेली पाय इज इक्वल टू तुम्हाला दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 22/7 और 3.14. तर हे तुम्हाला काय करायचं इथं ध्यानातच ठेवायचं, पायची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू ह्या पाठच करून ठेवायच्या. तर आपण बघू आता 22/7 घेऊ, असं काही अडचण नाही, ही घ्या किंवा ही घ्या, पण जनरली शक्यतो ही घ्यायची, ज्यावेळेस म्हणतील ते त्यावेळेस ही घ्यायची, बरोबर आहे. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय काढायचं आहे तुम्हाला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू तुम्हाला आपण दोन फॉर्म्युले दिलते. काय दिलते, एक दिलता पाय इंटू डी और दुसरा कोणता दिलता 2 पाय आर असा दिलता. आता तुम्हाला काय दिले बरं, डी दिले ना, मग हा फॉर्म्युला घ्यायचा का हा, तर लगेच लक्षात येतं आपल्याला डी दिले तर सर मग हाच घ्यायचा आपल्याला, इज इक्वल टू. मग पायची व्हॅल्यू किती आपल्याकडं 22/7 इंटू डी किती दिले तुम्हाला 14 दिले, बरोबर आहे की नाही. मग आता तुमच्या इथे लक्षात आलं पाहिजे 7च्या पाड्यामध्ये लगेच 14 येते तर म्हणजे 14 येते, बरोबर आहे. मग 7 1 जा 7 अँड 7 2 जा 14. मग किती राहिले 22 इंटू हे आपल्याकडे इकडचे 2, मग 22 इंटू 2 किती होईल 44 सेंटीमीटर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, बरोबर आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू काय 44 सेंटीमीटर हे भेटते तुम्हाला. ओके, हे लक्षामध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो आता बघू एक्झाम्पल नंबर 2, म्हणजे पुढचं एक्झाम्पल जे की तुमच्या बुक्समध्ये दिले. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 198 सेंटीमीटर. जे दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घ्यायचं. आन्सरमध्ये बघायचं तुम्हाला काय दिले बरं आपल्याला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज म्हणजे सी दिलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपण कशाने डिनोट करणार आहोत, सीनं. मग सी किती दिले तुम्हाला 198 सेंटीमीटर. and find its radius and diameter, then radius is equal to how much and diameter is equal to question mark. आणि पायची व्हॅल्यू त्यांनी दिलेली असल किंवा नसल ती आपली फिक्स काय आपल्याकडं 22/7 ही घेऊन टाकायची, हे लक्षामध्ये. मग आता आपल्याला काय दिले बरं बघा, काय दिले सी दिले, बरोबर आहे. मग आपल्याकडे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू काय आपल्याकडं डी पण काढायचं आहे आणि आर पण काढायचं. अगोदर काय करून घेऊ आपण, डी काढून घेऊ. काय आपल्याकडे फॉर्म्युला डी पाय इंटू डी, बरोबर आहे, किंवा 2 पाय आर लिहिलं तरी पण अडचण नाही, पाय इंटू डी आपल्याकडे दिलेलं आहे, बरोबर आहे. मग पाय इंटू डी आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय दिले, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दिले आपल्याला 198 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती 22/7 इंटू काय काढायचं आपल्याला डी. मग डी काढायचे तर हे उरलेले 2 इज इक्वल टूच्या पुढं पाठवून द्यायचे. तर मग हा 198 इंटू आता 7 हा डिव्हिजनमध्ये येतं, डिव्हिजनमधून तो कुठे येणार आहे बरं मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे मल्टिप्लाय बाय 7 आणि डिव्हायडेड बायमध्ये काय जाणार हा 22 इज इक्वल टू काय आपल्याकडे डी.
बरोबर आहे. मग मल्टिप्लिकेशन करून घ्या किंवा डिव्हिजन करून घ्या. बघा D इज इक्वल टू आपल्याला भेटले 198 इंटू 7 डिवायडेड बाय 22. आता जर तुम्ही 22 ने अगोदर त्याला डिवाइड केलं, 22 9 जा येते आपल्याकडे 198. आता 9 इंटू 7 जर केलं तर D इज इक्वल टू भेटते आपले 9 7 जा 63. तर D ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 63. आता तुम्हाला आणखी त्यांनी काढायचे सांगितले R. तर Rचं रिलेशन माहिती, रिलेशन ऑफ रेडियस अँड डायमीटर. तर आपल्याकडे D इज इक्वल टू 2R हा फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे. म्हणजे D इज इक्वल टू 2 इंटू R आहे, बरोबर आहे. तर हा 2 जर आपण इकडे पाठवला तर आपल्याकडे R इज इक्वल टू भेटते आपल्याला D/2. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असते, बरोबर आहे. मग रेडियस ही डायमीटरच्या कशी अर्धी, मग R इज इक्वल टू काय D/2. मग R इज इक्वल टू डायमीटर किती आहे 63 डिवाइड बाय 2. मग R इज इक्वल टू किती भेटणार तुम्हाला 2 1 जा 2 2 3 जा 6. पुन्हा काय भेटणार तुम्हाला, पुन्हा 2 1 जा 2 म्हणजे 31. पुन्हा खाली राहिला आणि 2 5 जा 10 म्हणजे R इज इक्वल टू भेटलं तुम्हाला 31.5 सेंटीमीटर. हे लक्षामध्ये तुमच्या R इज इक्वल टू 31.5 सेंटीमीटर. ओके. आता सेम ॲज इट इज असेच एक्झाम्पल आपल्याला तुमच्या एक्झरसाइज 42 मध्ये सोडवायचे आहेत. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपले पुढचे लेक्चर्स एक्झरसाइज 42.